झाला का आंब्यांपासून काही रेसिपी बनवली नाही असं कधीच होणार नाही। तर आज आपण मस्त असा रसरशीत चटपटीत लच्छेदार गुळांबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। यालाच काही ठिकाणी मुरंबा देखील म्हणतात। तर हा मुरंबा वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत। तर हा गुळांबा बनवताना ते आपल्याला काय काळजी घ्यायची, कुठली भांडे वापरायची, गुळ कुठला वापरायचा, आंबा कसा वापरायचा, ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स यामध्ये मी सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर हा गुळांबा बनवण्यासाठी इथे आपल्याला 1 किलो कैऱ्या घ्यायच्या आहेत। तर आजचा हा गुळांबा आपण 1 किलो कैऱ्यांपासून बनवणार आहोत। तर ह्या कैऱ्या मी आणल्यानंतर 1 तासभर मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या। मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने यावरती जो चीक असतो तो पूर्णपणे निघून जातो। तर इथे तुम्ही बघू शकाल हा देठाचा भाग मी कट करून घेतला। त्यानंतरच ह्या मी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या। 1 तासाभरानंतर मिठाच्या पाण्यातून काढून स्वच्छ टॉवेलने कोरड्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळांबा बनवताना कैरी ही अगदी घट्ट बघून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायची आणि दाबून पाहायची। ज्या कैऱ्या घट्ट असतात त्याच कैऱ्या इथे आपल्याला गुळांबा बनवण्यासाठी घ्यायच्या आहेत। तुमच्या जर कैऱ्या थोड्या देखील मऊ पडलेल्या असतील तर त्या कैऱ्यांचा गुळांबा खूप जास्त दिवस टिकणार नाही, त्याला लगेचच बुरशी लागते। त्यासाठी ही काळजी इथे आपल्याला घ्यायची आहे। आणि तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे कैरी कट केल्यानंतर तुम्ही बघू शकाल आतून अगदी पांढरी शुभ्र आहे अशीच कैरी इथे आपल्याला शोधून घ्यायची आहे। तर आता ह्या कैऱ्यांवरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही तोतापुरी किंवा राजापुरी कैऱ्या भेटत असतील तर त्या तुम्ही इथे वापरू शकता। तर ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण कैऱ्यांवरची साल काढून घेऊया। साल काढताना खूप जास्त साल काढायची नाही, हलकी पातळ साल आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। तर पहा, ह्या आंब्यावरची मी साल काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने बाकीच्या आंब्यांवरची पण साल इथे आपण काढून घेऊया। तर इथे मी सर्व आंब्यांवरची साल काढून घेतलेली आहे। तर आता हा आंबा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर हा आंबा किसण्यासाठी इथे आपल्याला अगदी मोठ्या छिद्रांची जी खिसणी असते त्या खिसणीने हा आंबा आपल्याला किसून घ्यायचा आहे। आणि आंबा खिसताना अशा पद्धतीने उभा आंबा पकडायचा आणि वरून खालपर्यंत न्यायचा, म्हणजे अगदी लांब लांब लच्छे पडतात। आणि आंबा खिसताना देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, कोळीचा भाग आला का लगेच त्याची बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने हा आंबा खिसून घ्यायचा आहे। कोळीचा जो भाग असतो तो या खिसणीमध्ये खिसून घ्यायचा नाही, कारण तो जर खिसला गेला तर मुरंबा हा खूप जास्त दिवस टिकणार नाही। ह्याची काळजी देखील इथे आपल्याला घ्यायची आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी लांब लांब असा हा आंब्याचा किस इथे आपला बनवून तयार होत आहे। अशाच पद्धतीने सर्व आंबे देखील आपण किसून घेऊया। तर अशा पद्धतीने हा आंबा लांब लांब किसून घेतला तर गुळांबा हा दिसायलाही खूप छान दिसतो आणि अगदी लच्छेदार असा बनवून तयार होतो। तर सगळे आंबे देखील अशाच पद्धतीने आपण किसून घेऊया। तर इथे मी सगळे आंबे अशाच पद्धतीने किसून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल अगदी छान असा लांब लांब किस याचा पडलेला आहे। अगदी एकसारखा किस तयार झालाय। तर अशा पद्धतीने आंबा किसून घेतला तर गुळांबा देखील अगदी छान लच्छेदार बनवून तयार होतो। तर आंबा किसून झाला तर आता यासाठी लागणारा गूळ पाहून घेऊया। तर 1 किलोच्या प्रमाणामध्ये इथे आपण आंबा घेतलेला होता। तर त्यासाठी इथे आपल्याला पाऊण किलो गूळ वापरायचा आहे, म्हणजे 750 ग्राम असं प्रमाण इथे आपल्याला ठेवायचं आहे। तुम्ही जर हा आंब्याचा किस कपाने मोजून घेतला असेल तर त्यासाठी गूळ देखील तुम्ही कपानेच मोजून घ्यायचा आहे। जितका आंब्याचा किस असेल तितकाच इथे आपल्याला गूळ वापरायचे। तर आता इथे मी गॅसवरती एक कढई तापवायला ठेवलेली आहे। तर कढई इथे आपल्याला स्टीलचीच कढई वापरायची आहे। तर ते का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर कढईमध्ये एक मोठा चमचा तूप गरम करून घेतलं। तर इथे आपल्याला तूपच वापरायचं आहे, तेलाचा वापर अजिबात करायचा नाही। तर तूप हे हलकंसं गरम करून घ्यायचं आणि हलकं गरम झालं का त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालायचे आणि 4 ते 5 लवंग घालायचे आहेत आणि हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे। लवंग आणि दालचिनी परतून झाली की 10 ते 12 काजूचे तुकडे घालायचे आहेत आणि ते देखील हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आहेत। तर काजू घालणं इथे ऑप्शनल आहे, नाही घातलात तरी देखील चालेल। पण जेव्हा काजू हे मुरंब्यासोबत मुरले जातात तेव्हा खायला खूप छान लागतात। तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही घातलात तरी देखील चालेल, किंवा आणखीन कुठले ड्रायफ्रूट घालायचे असतील तर ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। तर काजू हलकेसे सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला किसून ठेवलेला आंब्याचा किस घालायचा आहे आणि आंब्याचा किस घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटं असाच हा तुपावरती परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच हा आंब्याचा किस आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुपावरती आंब्याचा किस परतून घेतल्याने ह्याची चव आणखीनच वाढते।
तर आता हा आंब्याचा किस आपण असाच मंद आचेवरती एकसारखा हलवत हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया। आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं का इथे आपल्याला स्टीलचीच कढई वापरायची आहे, तर ते का, तर आंबा हा आंबट असतो आणि त्या आंब्याचं कुठल्याही भांड्यासोबत रिॲक्शन होऊ नये म्हणून इथे आपल्याला फक्त स्टीलचीच कढई वापरायची आहे। तुमच्याकडे जर स्टीलची कढई नसेल तर इथे तुम्ही कुठलीही नॉनस्टिकची कढई वापरू शकता, पण स्टीलची किंवा नॉनस्टिकची हे दोनच कढई इथे आपल्याला वापरायचे आहेत। ॲल्युमिनियमची, लोखंडी किंवा पितळची भांडी इथे आपल्याला वापरायची नाहीत, नाहीतर आंब्यासोबत त्या भांड्याचं रिॲक्शन होतं आणि मुरांबा हा लवकरच खराब होतो, त्याला लवकरच बुरशी यायला लागते। आणि इथे तुम्ही बघू शकाल आंब्याचा किस हा हलकासा परतून झालेला आहे। तर आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊया। गूळ घातल्यानंतर देखील इथे आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही किंवा जास्त करायची नाही, नाहीतर गूळ हा तळाला चिटकून मुरांबा हा खराब होऊ शकतो। त्यासाठी शेवटपर्यंत इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती संपूर्ण गूळ इथे आपल्याला वितळून घ्यायचा आहे। तर गूळ इथे वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची का गूळ इथे आपल्याला जो फिक्कट रंगाचा गूळ असतो तोच गूळ वापरायचा आहे, जो जास्त लाल रंगाचा गूळ असतो तो वापरायचा नाही, नाहीतर मुरंब्याला कलर देखील अगदी काळपट येतो। फिकट रंगाचा गूळ वापरला का मुरंब्याला कलर देखील अगदी छान येतो। आणि इथे तुम्ही बघू शकाल हळूहळू हा गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे। गूळ संपूर्ण वितळल्यानंतर गुळाला हे खूप सारं पाणी सुटतं आणि त्याच गुळाच्या पाण्यामध्ये हा मुरंबा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। लक्षात असू द्या यामध्ये जास्तीचं पाणी इथे आपल्याला कुठलंही वापरायचं नाही। पाण्याचा थेंब जरी आपण यामध्ये वापरला तर गुळांबा हा खूप जास्त दिवस टिकणार नाही, 1 ते 2 महिन्यातच खराब व्हायला लागतो। तर इथे गूळ हा संपूर्ण वितळलेला आहे। गूळ संपूर्ण वितळल्यानंतर ह्याला आणखीन फ्लेवरफुल बनवण्यासाठी इथे मी सुंठ, जायफळ आणि वेलचीची पावडर करून घेतलेली आहे। तर 1 चमचा इथे मी सुंठ, जायफळ आणि वेलचीची पूड घालणार आहे। तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता, पण यामुळे हा मुरंबा खूप असा चटपटीत असा बनवून तयार होतो। तर आता हे सुंठ, जायफळ आणि वेलचीची पावडर छान असं मिक्स करून घेऊया आणि परत एक 4 ते 5 मिनिटे किंवा 1 तारी पाक बनेपर्यंत आपल्याला हे असंच कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। आणि एक 4 ते 5 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल हा मुरंबा छान असा दाटसर झालेला आहे, यातलं संपूर्ण पाणी हे आटलेलं आहे। आंबा देखील तुम्ही बघू शकाल छान असा रसरशीत झालेला आहे, आंबा देखील छान असा मऊ शिजलेला आहे। तर आता आपण चेक करून पाहूया याचा एकतारी पाक बनलाय का नाही ते। तर अशा पद्धतीने हा पाक थोडासा बोटावरती घ्यायचा, थोडासा थंड करायचा, एक 15 ते 30 सेकंदानंतर तुम्ही अशा पद्धतीने चेक करून पाहायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल पूर्ण एकतारी पाक इथे आपला तयार झालेला आहे। तर आता इथे आपण गॅस बंद करूया, कारण एकतारी पाक झालेला आहे, ह्यापेक्षा जास्त इथे आपल्याला शिजवायचं नाही। खूप जास्त हा मुरंबा शिजला तर खूप असा घट्टसर होतो, असा रसरशीत राहणार नाही आणि पाक जर कच्चा राहिला तर मुरंबा हा जास्त दिवस टिकणार नाही, लवकरच याला बुरशी लागते। त्यासाठी हा मुरंबा इथे आपल्याला अगदी परफेक्ट शिजवून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल ह्या मुरंब्याला कलर देखील अगदी सुंदर असा आलेला आहे, खूप जास्त काळपट कलर आलेला नाही, अगदी परफेक्ट असा कलर आलेला आहे। तर आता इथे आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। आणि थंड झाल्यानंतर देखील तुम्ही इथे बघू शकाल हा मुरंबा छान असा रसरशीत आहे। तर इथे आपला वर्षभर टिकणारा लच्छेदार चटपटीत असा मुरंबा बनवून तयार झालेला आहे। तर आता हा स्टोअर कसा करायचा ते देखील पुढे पाहून घेऊया। तर हा गुळांबा किंवा मुरंबा स्टोअर करण्यासाठी इथे आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी केलेली काचेची भरणी वापरायची आहे। हवाबंद भरणीमध्ये तुम्ही हा मुरंबा वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता, हा अजिबात खराब होणार नाही। मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून जर तुम्ही हा मुरंबा बनवला तर अगदी वर्षभर हा असाच्या असाच राहतो, अजिबात खराब होत नाही किंवा बुरशी लागत नाही। नेहमी आपण मुलांना पोळीला म्हणा किंवा ब्रेडला म्हणा कुठलेही स्प्रेड, चॉकलेट स्प्रेड किंवा जॅम वगैरे लावून देतो, त्याऐवजी तुम्ही जर हा गुळांबा एकदा बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवला तर मुलांना पोळीला किंवा ब्रेडला लावून तुम्ही देऊ शकता। मुलं देखील खूप मजेत खातात, त्यांना कळणार देखील नाही की ते कुठला जाम खातात का गुळांबा। तर यावर्षी तुम्ही देखील हा आंब्याचा चटपटीत लच्छेदार रसरशीत गुळांबा एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू मस्त अशा चटपटीत रेसिपी बरोबर। धन्यवाद।